नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ई-के-वाय-सी कशी करायची हे तुम्हाला सविस्तरपणे मी दाखवणार आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणी कन्फ्यूज आहेत की ई-के-वाय-सी कशी करायची? काय करायचं? त्याच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. सर्व लाडक्या बहिणींनी व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. आपल्या घरी बसल्या आपल्या Android फोनमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तुम्हाला सायबर कॅफला या कॅम्प्युटरद्वारे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. जसंच लाडक्या बहिणींकडे ज्या लाडक्या बहिणींकडे जर अँड्रॉइड मोबाईल नसेल, कोणत्याही फॅमिली मेंबर त्यांच्या घरातील त्यांच्याकडे अगर अँड्रॉइड मोबाईल असेल, तर त्यांच्या मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी ही करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पूर्णपणे बघा. तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट जर तुमची झाली नाही, तर तुमचं जे सरकार मानधन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दर महिन्याला तुम्हाला जे 1500 महाराष्ट्र शासन देतं, ते तुमचे बंद होऊन जातील. तुम्हाला जे मानधन भेटणार नाही. तर ती ही के-वाय-सी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. ही के-वाय-सी जर तुमची झाली, तरच तुम्ही पुढच्या महिन्याचे मानधन घेऊ शकता. आता बऱ्याच दिवसापासनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट होती, ती चालत नव्हती. ओ-टी-पी येत नव्हता. हँग होत होती. आता ती 4-5 दिवसापासून सुरळीतपणे ती चालू झाली आहे. तर त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सीसाठी कोणती वेबसाईटवर जायचंय, काय करायचंय, कशा रीतीने व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, ते मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, सांगणार आहे मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, हे लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी तुम्हाला करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली नाही, तर तुमचं मानधन तुम्हाला हर महिन्यात जे सरकारद्वारे मानधन भेटतं, ते तुम्हाला भेटणार नाही. तर त्यात तुम्हाला एक काळजी घ्यायची. आपल्या Android फोनमध्ये जी लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. त्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी पुढे एक व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते फॉलो करायचंय आणि जसं तुम्ही के-वाय-सी प्रक्रिया, ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्ही सुरू करत आहात. पण तुम्हाला सकाळच्या वेळेस जसं की 9च्या आधी आणि रात्री 10 नंतर ई-के-वाय-सी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये करू शकता. दुपारी तुमचं सर्व्हर प्रॉब्लेम, ओ-टी-पी येत नाही, असे भरपूर प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्ही जास्त करून लाडक्या बहिणींनो, संध्याकाळी 10 नंतर या सकाळी पहाटे-पहाटे 5, 6, 7 वाजेला तुम्ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया आपल्या मोबाईलमध्ये ते फॉर्म भरू शकता. सर्वात आधी एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या YouTube चॅनल आहे आर्या स्टार्ट सपोर्टिंग करून त्या YouTube चॅनलला जाऊन तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा आणि कोणत्याही लाडक्या बहिणीला जर काही अडचण असेल ई-के-वाय-सी बद्दल, तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. मी भरपूर लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी माझ्या मोबाईलद्वारे मी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी कंप्लीट केली आहे. तरी ज्या लाडक्या बहिणींना कन्फ्युजन असेल, त्या लाडक्या बहिणींनी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मी त्यांची नक्कीच 100% मदत करेल. चला तर मग सुरू करूया. व्यवस्थितरित्या मी जे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय, ते व्यवस्थितरित्या तुम्ही पहा आणि तसेच त्याच प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट करा. सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला जाऊन तुमचे Google Chrome ओपन करायची आहे. Google Chrome ओपन केल्यानंतर तिथं लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तिथं तुम्हाला म्हटलेलं राहील की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक, ज्या लाडकी बहिणीने जेव्हा लाडकी बहिणीचे फॉर्म भरले असतील, त्याच्यात जे आधार कार्ड नंबर तुम्ही दिला असेल, तोच नंबर या लाभार्थ्याचा इथं टाकायचा आहे लाडकी बहिणीचा. त्या आधार क्रमांक व्यवस्थितरित्या पूर्णपणे एक-एक अंक पाहून टाकायचा आहे. कोणतीही गडबड न होता, कोणतंही चुकीचं न करता. त्यानंतर तुम्ही खाली येऊन कॅप्चर, ते कॅप्चरमध्ये तुम्ही अंक जे 6 अंक दिलेले राहतील, ते 6 अंक या कॅप्चरमध्ये एंटर करायचे आहे. त्याच्यामध्ये कॅप्चर पूर्णपणे एंटर झाल्यानंतर पूर्ण आधार प्रमाणित सहमती याचे पूर्णपणे तुम्ही वाचून घ्यायचे. वाचल्यानंतर खाली मी सहमत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी सहमत आहे क्लिक झाल्यानंतर कॅप्चर भरतोय. कॅप्चर भरल्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर तुम्ही खाली यायचंय आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं पूर्णपणे ती रित्या माहिती वाचूनच. ते कॅप्चर झाल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं की लगेच ओ-टी-पी पाठवा. म्हणजे जो तुमच्या आधार क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल, त्या मोबाईलवर तुमचा ओ-टी-पी येईल. तो आधार क्रमांक तुम्ही मोबाईल क्रमांक लिंक केला आधार क्रमांकाला, त्याच्यात तुमचा ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला नेक्स्ट पेज आता ओपन होईल. नेक्स्ट पेज तुमचा ओ-टी-पी मागेल. जो ओ-टी आला नंतर अशा प्रकारे तुमचं इंटरफेस ओपन होईल ओ-टी-पी टाकल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं राहील के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे पतीची माहिती द्या. जर तुमचं मॅरिड झालं असेल तर तुमच्या पतीचं तुम्ही आधार क्रमांक देऊ शकता. अगर तुम्ही अनमॅरिड असाल, तुमचं लग्न झालेलं नसेल ज्या लाडक्या बहिणींचं, तर त्यांनी त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक इथं द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्या आधार क्रमांक पूर्ण टाकल्यास ज्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्ही दिला, त्या आधार क्रमांकाला तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुमचं पुढचं पेज ओपन होईल. त्या आधार क्रमांक तुम्हाला व्यवस्थित इथं टाकून घ्यायचा आहे. वडिलांचा असो या तुमच्या मिस्टरांचा असो, पतीचा असो, पूर्ण आधार क्रमांक तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायचा आहे. तो आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर येतं. सेम प्रोसेस ते कॅप्चर येतं. कॅप्चर आल्यानंतर तुम्हाला ते कॅप्चरमध्ये पूर्णपणे व्यवस्थित कॅप्चर भरायचं आहे. कोणतीही गडबड न होता तुम्हाला ते कॅप्चर पूर्णपणे भरायचं आहे. ते कॅप्चर तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला खाली जे फर्स्ट स्टेपला जे पहिल्या पेजला जे सांगितलं तसंच सेकंड पेजला पण मी सहमत आहे याच्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर तुम्ही क्लिक करून मी सहमत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी पाठवा. याच्यावर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यानंतर थोडा 1 मिनिटात तुमच्या मोबाईल फोनला जो आधार क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्याला ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्ही इथं सेंड केल्यास इथं ओ-टी-पी पूर्णपणे व्यवस्थितरित्या पाहून त्या 6 अंकी ओ-टी-पी तुम्हाला इथं कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारे तुम्हाला तुमची कास्ट विचारली जाईल. एस-टी, एन-टी, ओ-बी-सी, इतर मागासवर्गीय अशा प्रकारे तुमची कास्ट विचारल्यानंतर जर तुम्ही ओ-बी-सी असाल तर इतर मागासवर्गीय याच्यावर क्लिक करायचं आहे. एस-टी असाल तर तुम्हाला अनुसूचित जाती, जमाती याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक 2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला ही या योजनेचा लाभ घेत आहे. तर त्याच्यावर तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला एक बॉक्स दिसेल. त्या बॉक्सला जाऊन तुम्हाला तिथं पण होय करायचं आहे. तुम्ही जर तिथं नाही केलं, तर तुमची के-वाय-सी प्रक्रिया पूर्णपणे होणार नाही. तुमचा फॉर्म रद्द होऊन जाईल. तुम्हाला जे सरकारकडनं मानधन भेटणं ते भेटणार नाही. त्यानंतर खाली एक बॉक्स दिसतोय उपरोक्त मध्ये माहिती असून आढळल्यास की दिल्यास कारवाई करण्यात येईल. याच्यावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवायचा आहे. त्यानंतर तुमचा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. म्हणजे तुमची यशस्वीरित्या के-वाय-सी पूर्ण झाली आहे. जर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची के-वाय-सी पूर्ण झाली आहे. त्यानंतर तुम्ही चेक कसं कराल, की आमची के-वाय-सी पूर्ण झाली आहे की नाही झाली आहे. परत तुम्हाला त्याच वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन ती वेबसाईटवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यास तुम्हाला समोरूनच एक इंटरफेस ओपन होतं, की त्याच्यात तुम्हाला म्हटलं राहतं, की तुमचा आधार क्रमांकची के-वाय-सी झाली आहे या नंबरची. तर तुम्ही या के-वाय-सी प्रक्रियेपासून तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.